तर महाराष्ट्रामध्ये मवियाचा अंतर्गत सर्वे जो आहे तो मिळालेला आहे। त्यामध्ये सूत्रांकडून माहिती मिळते सर्वेमध्ये मवियाला स्पष्ट बहुमत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सर्वेनुसार काँग्रेसला 85 तर पवार गटाला 55 ते 60 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर मवियाच्या अंतर्गत सर्वेमध्ये नक्की काय माहिती मिळते ते आपण पाहतो आहोत। सर्वेनुसार काँग्रेसला 85 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर पवार गटाला 55 ते 60 जागा, तर ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मवियाच्या सर्वेत भाजपला 55 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर शिंदे गटाला 33 आणि अजित पवार गटाला 18 जागा मिळण्याचा अंदाज जो आहे तो समोर येतो। सर्वे आलेला आहे त्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 85 जागा तर भाजपला 60 जागा दाखवत आहेत। काय तुमचं म्हणणं? अनेक सर्वे येत आहेत, विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या, अजून पुढे वेळ येऊ द्या, निवडणुकीची घोषणा होऊ द्या, त्याच्यात तुम्हाला कळेल की भाजप किती खड्ड्यात जाणार आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मी आता त्याच्यावर प्रतिक्रिया देणं बरोबर आहे। मला वाटतं काँग्रेसचा सर्वे आहे, तर अंतर्गत सर्वे आपल्याला पाहिजे तसं आपण करून घेत असतो। आता उद्या जर त्या ठिकाणी आम्ही सर्वे सांगितला आमच्या 200च्या वर जागा आणणार आहेत, त्याच्यावर तुमचा प्रश्न काय राहील आणि त्यांचं उत्तर काय राहील? त्याच्यामुळे असं सर्वेच्या आधारे काय होत नसतं। सर्वे वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे येत असतात, पक्षांतर्गत सर्वे त्या ठिकाणी होत असतात। आम्हाला तर महाराष्ट्रातल्या जनतेवर विश्वास आहे। आता गांभीर्याने घ्यायची गरज नाही। एक सर्वे असाही बनतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार आहे, मग त्याच्यावर टीका होते। आता हा जो सर्वे आला आहे महाविकास आघाडीमध्ये आनंदाचं वातावरण तयार होऊन जाईल। आता नाही म्हणणार ते सर्वे चुकीचा आहे। निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये जे 4-5 दिवसांमध्ये लोकांचं जे काही मत परिवर्तन होतं त्याच्यावर खऱ्या अर्थाने रिझल्ट येतं आणि हा रिझल्ट हा आमच्या बाजूने असणार आहे, महायुतीची सत्ताही येणार आहे।